आता पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जरांगेंकडून उद्याच्या आंदोलनात बदल 24 तारखेला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करा, निवेदन द्या, त्यानंतर संध्याकाळपासून धरणं आंदोलन करा। जरांगेंचा मराठा समाजाला आवाहन, 25 तारखेला दुपारी 12 वाजता बैठक घेऊन ठरवणार रास्ता रोको करायचा की धरणं आंदोलन। आता ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज समाधानी असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, जनतेला त्रास होईल असं कुणीही काहीही करू नये असंही आवाहन। मराठा समाजाला 10% आरक्षण आमच्या सरकारने दिलंय। आज ओबीसी समाजातही समाधान आहे आणि मराठा समाजातही आनंद आहे। आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये। मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलं। आरक्षणाचा प्रश्न सुटला, लोकांना मिठीस धरणं समाजाच्या हिताचं नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचं जरांगेंना आवाहन। आता रोज सांगायचं रास्ता रोको करा। आता मुलांच्या 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, वेगवेगळे सार्वजनिक समारंभ आहेत, लग्न समारंभ आहेत। मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे, मी सांगल तसं झालं पाहिजे, याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला विटीस धरण्याचं काम कुणीही करू नये। भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी ट्रॅप रचल्या, आमच्यात कार्यकर्ते पेरले, जरांगेंची केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर नाव नक्कीचा टीका। करत किती ट्रॅप रचले भाजपाच्या नेत्यानं, केंद्रीय नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी द्या, त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी। तरी पठ्ठ्या तुला म्हणा 10% मी स्वीकारतच नाही, थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस, त्याचा वाईट उपयोग करू नको मराठा जातीसाठी। जरांगेंना आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची, सदावर्तेंच्या याचिकावर मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश। जरांगेंचं आंदोलन आक्रमक पद्धतीचं होणार नाही असं न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांकडून वदवून घेतलं, आंदोलनाविरोधातील याचिकाकर्ते सदावर्तेंची प्रतिक्रिया। रस्ते बंद करा, लोकांना वेटीस धरा, हे ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते स्पष्टपणे आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। 19 नंबरचा पॅरेग्राफ रेफर करत आणि जे जरंगेसाठी वकील आले होते सन्माननीय थोरात साहेब, त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आंदोलन, व्हायलेंट आंदोलन होणार नाही। सगेसोरेबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल, काही शंका असल्यास जरांगेंनी कायदेतज्ञ द्यावेत, शासनाशी चर्चा करावी, चंद्रकांत पाटलांचं जरांगेंना आवाहन। कुणबी नोंदी सापडणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांना द्या, यासाठी कायदा करावा लागत नाही, हे पहिलं मनोज जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या सहकार्याने समजून घ्यावं। तुम्ही 10 तुमचे कायदेशीर तज्ञ पाठवा, सरकार त्यांचे 10 कायदेशीर तज्ञ घेऊन बसेल, करा वाटाघाटी। छगन भुजबळ ओबीसी समाजाला लागलेला डाग, जरांगेंची टीका, आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण असाही सवाल। मोठी घाण डाग लागला यार ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं। तुला गोळ्या संपल्या, तो माझी याला गोळ्या द्या रे टायमाला, नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा। वडेट्टीवारांनी त्यांचं धोरण पाहावं, आंदोलनावर का बोलता, राहुल गांधींनी त्यांना नीट बोलायला शिकवावं, मराठा समाजाचा हार्दिक पटेल करतील, जरांगेंची विजय वडेट्टीवारांवर टीका। सगळा सोपडा साफ होईल, नीट राहा ना, राजकीय करिअर बरबाद करून टाकशील। विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे, ते तुम्हाला धंदे जमत येते, तुम्हीच केलाय त्याचा देव, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो। मग होई सपाट, नीट बोला शिका राहुल गांधी साहेब याला, नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता।